चल उर्मिला. हॅलो. हां, ताबडतोब केबिनमध्ये या. कमिन. सर एवढ्या तातडीने बोलवलं? कामच तसं आहे. जरा अर्जंट आहे, काही पेपर्स तयार करायचे आहेत. ओके सर, पण काय काम होतं? सगळे पेपर्स नीट वाचा, व्यवस्थित गोथ्रू करा, पण असे प्रिपेअर करा की ओनरशिप विक्रांत महाडिकच्या नावावरच असायला हवी. कोणी स्वतःचा दावा नको ठोकायला. लेट मी सी द डॉक्युमेंट्स. सर डॉक्युमेंट्स कॉम्प्लिकेटेड आहेत, पण डोंट वरी, आपण ओनरशिप एस्टॅब्लिश करू आणि प्रूव्हही करू. स्वतःच्या कामात किती तत्पर आहात ना ते दाखवू नका. जेवढं सांगितलंय तेवढं करा. एकही लूपहोल राहता कामा नये. उद्या जाऊन कोणी जर का केस टाकली ना तर आपल्या बाजूने निकाल लागला पाहिजे. काही झालं तरी त्यांनी फॅक्टरीवर आपला ताबा सांगता कामा नये. ठीक आहे? राईट सर. सर तुम्हाला हवे तसे एक्झॅक्ट डॉक्युमेंट्स बनवून आणतो. राणी, आता बघूया फॅक्टरी तुझ्या ताब्यात तू कशी घेतेस ते. आणि खूप दुखतंय का ग? थोडं दुखतंय. मी हळू करतो. हो सर, तुम्हालाच दुखतंय असं काय तोंड केलंय? तू ना गप्पच बस, काही बोलूच नकोस. काही गरज नव्हती त्या उर्मिला वहिनीची आर्ग्युमेंट करायची. तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे. सर मी काय मुद्दामून केलं का? त्या उर्मिला ताई चालल्या होत्या मला देवचाला. हो पण जे काय आता झालंय त्यात एक चांगली गोष्ट सुद्धा झाली. आणि तुझ्या हाताला लागलंय, यात काय चांगलं झालंय? तुम्ही तिकडे असतात ना तर तुम्हाला सुद्धा कळालं असतं. त्या उर्मिला ताई माझा हात मुरगळत होता ना, त्या मालती मॅडमला बघवतच नव्हतं. त्यांना पण वाईट वाटत होतं. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? तर याचा काय अर्थ आहे? अहो, याचा अर्थ हा की मालती मॅडमच्या मनात माझ्याबद्दल जे वाईट साईट होतं ना, जो राग होता तो आता निवळत चाललाय. मी बघते. काय ग? असायला काय झालं? मालती मॅडमचा मेसेज आला. काय पेपर्स मिळाले का तिला? काय मेसेज आहे? सर काय एवढं एकच कारण असतं का मेसेज करायला? दुसरं काय कारण आहे इतकं खुश व्हायला? अहो त्यांना तिकडचं जेवण आवडत नाही असं म्हणतायत त्या. माझ्या जेवणाची सवय झालीये ना, मग तिकडचं आवडत नाही आता, मग माझ्या हातचं जेवण पाहिजे असं म्हणतात. आता कळलं का मी एवढी खुश काय ते? नाही नाही, मी तसा कन्व्हिन्स झालोय ऑलरेडी की तू कोणालाही स्वतःच्या प्रेमात पाडू शकतेस. पण एका माणसाला प्रेमात पाडणं जरा अवघडच होतं ना, जरा उशीरच झाला. अरे देवा, मी काय हसत बसले? चला स्वयंपाकाला लागलं पाहिजे, आधीच उशीर झाला. सॉरी आय एम सॉरी एवढं पेन होतोय तुला, तू जेवण कसं बनवणार आहेस? सर तुम्ही सोबत असताना एवढ्याशा दुखण्याला कोण घाबरतंय? तू ना खरंच वेडी आहेस. तुमच्यासाठी. चला आता. आता ना मालती मॅडमच्या सगळ्या आवडीचं करते. बघा कसं चाटून पुसून खातील त्या. मालती मॅडमना काय आवडतंय तुला माहिती असेल ग, पण आबांना काय आवडतं हे तुला नसेल माहिती. आय एम शुअर.
आबांना लाल माठाची भाजी, गवारीची भाजी, घेवड्याची भाजी, उडदाची डाळ, मसूरची डाळ असं सगळंच त्यांना तसं आवडतं. म्हणजे तरी ना आबांना ताटात वाढलेलं सगळंच आवडतं. आणि